नमस्कार, मी अभिनेत्री किशोरी शहाणे बेज. भिकाजी करोडपती ही सुपरहिट मालिका आता पुन्हा येते सिनेमिस्टा मराठी या यूट्यूब चॅनलवर. तेव्हा लगेच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. एन्जॉय. तुम्ही इथे आला. मी पहिला डाव जिंकला, आता दुसरा आणि शेवटचा. तुमची वाटेल ती सेवा करायला तयार आहे मी बापू. जावई बापू. माझ्या लग्नाआधी हा गावातून हद्दपार झाला पाहिजे. त्याची काळजीच करू नका. अहो, फौजदाराकडे मी कंप्लेंट करणार आहे की त्यांनी माझ्या तिजोरीवर हात मारलाय म्हणून. तो हद्दपार होईलच, पण तेवढं दिल्लीचं बघताय ना. बघतो. रेड पडल्यानंतर बघू नका. भोलेनाथ महाराजांना ओळखत नाहीस बेटा? म्हणजे ते तुमचे गुरुजी के काय? आता हे आम्हाला सिद्ध करावं लागेल काय? खरं सांगू महाराज, आजकाल कुत्र्यांच्या छत्रीप्रमाणे ढोंगी साधू संत निर्माण झालेले आहेत. त्यामुळे आमच्यासारखे भक्त विचारात पडतात. अहो, चमत्काराशिवाय नमस्कार नाही. अजाण बालका, अलीकडे चमत्कारही पाखंडी असू शकतो. तो कसं काय? मग अशी मुंगी नाही बोलली, मग आम्ही बोललो. तुम्ही बोललात? रावसाहेब, मी आलोय. तिकडे माता बालकांनो, तिकडे काही नाही. मग दरवाजावर कोणी बोललं नाही. आता सुद्धा आम्हीच बोललो. तुम्ही बोललात? तुम्ही बोललात आणि आवाज तिथून आला? याला शब्दभ्रम असं म्हणतात बच्चा. भिकाजीराव करोडपती, कंजूस लंपट सांगू किती. धनाचा लोभी, बुद्धीचा गोबी, फुकट चंबू त्याची मती. हे भिकाजीराव करोडपती. नमस्कार. हा हा. बसू का? हो, बस ना. बसू ना. हो. आणि काय बरं आहे? हो, बरं. विवेक, एक अशुभ समाचार आहे तुझ्यासाठी. शुभ समाचार ऐकायची सवय मोडली आहे माझी. रावसाहेब काय म्हणतायत? जे वार तू त्यांच्यावर केलायस ना, हा, त्याच्यातून अजून सावरले नाहीत ते. असं? हो. बहादूर, मी तुझ्या समोर त्यांची माफी मागतो. चल. ऐक, बैस बैस. माफी मागून काही उपयोग नाही. म्हणजे? नाही, म्हणजे तुझे प्राण सुरक्षित राहतील. हा, पण त्यांची एक अट आहे. काय? तुला गाव आणि नोकरी सोडावं लागणार. एवढ्याशा चुकीसाठी एवढी मोठी शिक्षा? होय. नाही यार, मी लक्ष्मीवर खरं प्रेम केले रे. नाही, मी तिला नाही फसवू शकणार. हे बघ, हे अट मानल्याशिवाय काही दुसरा मार्ग नाही. आहे काय? रावसाहेबांच्या डोक्यातून लक्ष्मीचं भूत उतरवण्यासाठी हा. आम्ही एक प्लॅन बनवला. काय ते? नाही, पण परिस्थिती बदलली ना, हा, तर मात्र मी लढायला तयार आहे. ते तुझं तू बघ, समजलं का? हो, हो. मी चाललो. हा. मी शस्त्र खाली ठेवायची, अन्यायाशी झगडायचं नाही. अरे, हा रावसाहेब स्वतःला समजतो काय? हा? मी त्यांना वडिलांच्या ठिकाणी मानतो, याचा अर्थ असा नाही त्यांनी मला कसंही वागवावं. नाही, रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी त्यांच्याशी लढेन, पण त्यांची एकही अट मान्य नाही करणार. हा. अरे भिकाजीराव, काय जॉगिंग नाही वाटतं? नाही हो, माझा मुहूर्तच चांगला लागला नाही. बरोबर. काय झालं? नाही हो, ते दिल्लीच्या इन्कम टॅक्स वाल्या लोकांना कळलंय ना मी 4 पैसे बाळगून आहे. जावई बापू, तुमची दिल्लीला ओळख आहे ना? जरा फोनाफोनी करून हे प्रकरण मिटवाल तर बरं होईल. नाही तर माझ्या पोरीचं लग्न काय होऊ शकणार नाही तुमच्याशी. प्रयत्न. उपाय सांगू का? याला नोकरीवरून काढून टाका. याला नोकरीवरून काढून टाकू? याचा चेहरा बघा, किती सज्जन आणि सच्शील मुलगा आहे. बघा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे जॉगिंग करते की नाही? तुम्हाला दिल्लीच्या इन्कम टॅक्स वाल्यांची रेड थांबवायची का याला नोकरीवर ठेवायचं? बोलताय काय? असं म्हणतो? काय करून हसतो काय? 2 मोठी माणसं मध्ये बोलत असताना तू का मध्ये मध्ये बोलतो? चालतो आधी इथून. 1 मिनिट. काय? रावसाहेब,
अहो परमेश्वर माणसाची एक तरी चूक पोटात घालतो. तुमच्याकडे तर केवढं मोठं पोट. मी परमेश्वर नाही. तात्या. कोण तात्या? तुम्ही? मी तात्या? बळवंतराव. बळवंतराव कोण? तुम्ही हो. तुम्ही तरी माझ्यावर दया करा. तुमच्या मी प्रत्येक आज्ञेचं पालन करतो की नाही? हा, तुम्हाला आतापर्यंत विनामूल्य सेवा दिली की नाही? मग नाही 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 नाही, पण पहिल्यांदा जेव्हा मी तुला बघितलं ना तेव्हाच माझ्या एक गोष्ट लक्षात आली होती, तू माझ्या मुलीला लाईन मारणार म्हणून. तात्यासाहेब तुम्ही हो, तुम्ही हो, तुम्ही काय एखाद्यावर मनापासून प्रेम करणं हा जर अपराध असेल तर तो अपराध मी केलाय, मी मान्य करतो. पण आई शपथ सांगतो काय, मी तुमच्या मुलीकडे डोळे वाकडे करून अजूनपर्यंत बघितलेलं नाहीये, तिच्या अंगाला स्पर्श केलेला नाहीये. जेव्हा मी पहिल्यांदा बघितलं तेव्हाच माझ्या लक्षात आली होती एक गोष्ट, काय की तू महामूर्ख, बिंडोक आणि बुळ्या माणूस आहेस म्हणून. काकासाहेब कोण तुम्ही? काय चालतो आधी इथून चालतो, नाही तर यानं सांगतो धक्के मारायला. नानासाहेब. नानासाहेब कोण? तुम्ही. मी इथं मानानं आलोय, मानानं आलोय आणि सन्मानानंच इथून जाईन. सन्मानानं. सन्मानानं. कोण आहे? नानासाहेब. नानासाहेब मी जातो. गुड बाय. जातो. तुम्ही इथे आला? मी पहिला डाव जिंकला, आता दुसरा आणि शेवटचा. तुमची वाटेल ती सेवा करायला तयार आहे मी बापू, जावई बापू. माझ्या लग्नाआधी हा गावातून हद्दपार झाला पाहिजे. त्याची काळजीच करू नका. अहो फौजदाराकडे मी कंप्लेंट करणार आहे की त्यांनी माझ्या तिजोरीवर हात मारलाय म्हणून. तो हद्दपार होईलच, पण तेवढं दिल्लीचं बघताय ना. बघतो. रेड पडल्यानंतर बघू नका. काय झालं? अरे सत्यानाश. अरे काय काय आकाश कोसळलं का? काय झालं? अरे नाही बाबा, तुझ्या बापाने त्या विवेकला कामावर काढून टाकलं. अरे बापरे, खरंच? हो. आणि हे सगळं त्या लक्ष्मीला माहिती आहे? नाही नाही. बाब्या एक काम कर, काय तू लक्ष्मीला बरोबर घे आणि त्या विवेकला शोधायला बाहेर जा. मग? अरे मग काय, आणि त्याला सांग की जोपर्यंत मी रावसाहेबांना भेटत नाही तोपर्यंत कुठलाही निर्णय घ्यायचा नाही म्हणून. पण अभि, त्या रावसाहेबांना तू एकटा भेटणार? अरे बाबा विसरू नकोस, त्या रावसाहेबांकडे बंदुकीचं लायसन्स आहे. माझ्या डोक्यात एक फॅन्टॅस्टिक आयडिया आली. तू काळजी करू नको, मी आधी त्या बहादूरला जाऊन पटवतो कसा ते बघ. चल. रावसाहेब, थोर साधू संत आले आहेत. कशावरून ते थोर साधू संत आहेत? साहेब, माझ्या समोर त्यांनी मुठ्ठी बंद केली आणि मला सांगितलं फूक मार. मी फूक मारली, मूठ उघडली तर हातात मुंगी. हातावर मुंगी असणं हा काही चमत्कार नाही. अहो नाही कशी, ती चक्क माझ्याशी बोलली ती मुंगी. काय? हो, तिनेच तर मला आदेश दिला, जा बाळ जा, या घराला पावन करण्यासाठी भस्माजी महाराज आलेत हिमालयातून. तुझी खात्री आहे दुसरं कोणी बोललं नाही ना? मला पण खरं वाटलं नाही, म्हणून मी त्या मुंगीला बोटावर घेऊन तिला विनंती केली, मी बहिरा आहे, जरा पुन्हा आदेश दे. तर ती माझ्या कानात बोलून चिमणी झाली आणि आकाशात उडाली. त्यांना मी परत जायला सांगू का? नाही, थोर साधू संतांना असं जर परत पाठवलं तर पाप लागेल. जा, त्यांना सन्मानानं घेऊन ये. बस. स्वागतम महाराज. जय अंबे, जय जगदंबे, सरकार प्रजा की, राज राम का, दिल्ली हो या बंबई. जय अंबे, जय जगदंबे. या महाराज, विराजमान व्हा. प्रथम आपली काय सेवा करू, जल की भोजन? आधी कवायत, मग भोजन बच्चा. छे, आपल्यासारख्या साधू संतांकडून कवायत थोडीच करून घ्यायची का? आमच्या महाराजांकडनं कवायत नव्हती करून घेतली? मी आणि तुमच्या महाराजांकडून? मी तर त्यांना ओळखतही नाही. भोलेनाथ महाराजांना ओळखत नाहीस बेटा? म्हणजे ते तुमचे गुरुजी के काय? आता हे आम्हाला सिद्ध करावं लागेल काय? खरं सांगू महाराज, आजकाल कुत्र्यांच्या छत्रीप्रमाणे ढोंगी साधू संत निर्माण झालेले आहेत. त्यामुळे आमच्यासारखे भक्त विचारात पडतात. अहो, चमत्काराशिवाय नमस्कार नाही. अजाण बालका, अलीकडे चमत्कारही पाखंडी असू शकतो. तो कसं काय? मग अशी मुंगी नाही बोलली, मग आम्ही बोललो. तुम्ही बोललात? रावसाहेब मी आलोय. तिकडे माता बालकांनो, तिकडे काही नाही. मग दरवाजावर कोणी बोललं नाही, आता सुद्धा आम्हीच बोललो. तुम्ही बोललात? तुम्ही बोललात आणि आवाज तिथून आला? याला
शब्दभ्रम असं म्हणतात बच्चा. शब्दभ्रम? याला म्हणतात चमत्कार. नमस्कार. नमस्कार. महाराज, बोल बेटा. आपण अचानक असे हिमालयातून कसे आलात? मी भोलेनाथ महाराजाला शोधायला इथं आलोय. पण ते तर बरेच दिवसात इथे आलेले नाहीये. कसा येणार? त्याला कळलं असणार की त्याचा मृत्यू त्याच्या मागे मागे येत आहे म्हणून. आपण असं बोलताय? हो, मी असं बोलतोय. जेव्हा मला भोलेनाथ दिसेल तेव्हा त्याचं मी भस्म करून टाकणार. पण अशी काय काय चूक घडली त्यांच्याकडून? काय चूक घडली? दिल्लीत जाऊन विचार त्यांनी किती नेत्यांना पंतप्रधान पदाची स्वप्न दाखवली. काय म्हणताय? मुंबईला जाऊन विचार त्यांनी किती घरं उद्ध्वस्त केली. पुण्यात जाऊन विचार त्यांचा पापाचा गडा किती भरला ते. नाही, माझा विश्वास बसत नाही. फसवला गेलेला माणूस नेहमी हेच बोलतो बेटा. पण महाराज, मी कुठे फसलो? तू फसवला गेलास बच्चा. भिकाजी राव